नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचे वरण। यासाठी मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। आता आपण तो चिरून घेऊया। त्याचे बारीक बारीक काप आपण करून घेऊया। आता गॅसवरती आपण कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि आपण तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी टाकल्यानंतर मग त्यात आपण जिरे टाकून घेऊया। ते पण छान तळतळू देऊया आपण। त्यानंतर लसणाचे मी बारीक बारीक काप केलेले आहे, ते पण आता त्यात टाकून घेऊया। ते पण थोडेसे आपल्याला होऊ द्यायचे आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला जो कांदा होता तो टाकलेला आहे। तो पण आपण छान होऊ द्यायचा आहे। त्याचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला होऊ देऊया। त्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकलेला आहे। 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेले आहे। जेवढे आपल्याला तिखट लागत असेल त्या पद्धतीने आपण तिखट टाकायचे। त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेले आहे। हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। आपल्याला डाळ जर पाणी करायची असेल तर आपण जास्त पाणी टाकायचे, नाहीतर मग डाळ शिजण्यापुरतच पाणी टाकायचे आपल्याला। आता इथे मी डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला स्वच्छ 2दा धुवून घ्यायची आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यात डाळ टाकायची आहे। आणि आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे आहे। अर्धवट झाकण ठेवायचे आहे, कारण त्याला वर उतू येऊ शकते, त्याच्यामुळे आपण अर्धवटच झाकण ठेवायचे आहे आणि डाळ आपल्याला शिजू द्यायची आहे। मुगाची डाळ आहे, पचायलाही आपल्याला हलकी असते आणि शिजते पण पटकन। आता इथे तुम्ही बघू शकता, आपल्याला म्हणजे जास्त पाणी पण झालेलं नाही आणि जास्त घट्ट पण झालेलं नाही आहे। अतिशय छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे आणि तरी पण चांगली आलेली आहे। कमी तेल टाकलं होतं तरी पण त्याला चांगली तरी आलेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही डाळ लागते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।